रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेले ही दिंडीला संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या. आणि आज आमचा रात्री खंबाळ्यात मुक्काम होता. तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहे. सगळ्या वारकऱ्यांच्या आंघोळी वगैरे चहा पाणी होऊन आता सगळे वारकरी मार्गक्रमण करत आहे पुढच्या दिशेला, पारेगावच्या दिशेला. आणि कसं आता सगळ्यांचं फ्रेश वगैरे होत होते तर तुम्हाला दाखवते मी. चला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कसं वाटतंय मंडळी दिंडीमध्ये? खूप छान वाटतं होय की नाही? संसार बंधन द्या सोडून, महाराज की जय, ईश्वर महाराज की जय. जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी, जय हरी माऊली. माऊली आव केव्हा आले माऊली? ते हे खंबाळ्याचं हायस्कूल आहे. इथे आम्ही रात्री मुक्कामी होतो. आणि हे बघा हा परिसर तुम्हाला दाखवते मी. तर स्वच्छ वातावरण आहे अगदी मस्त इथे. नाही बघा आता सगळे वारकरी जवळजवळ गेलेले. कोणी गेलंय, कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय. हे बघा इथे आमच्या रावट्या होत्या. हे बघा जय हरी माऊली, दत्ता भाऊ जय हरी. आणि इथे हे बघा गाड्या आमच्या भरपूर गाड्या आहे. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. आणि बघा इकडे काही वारकरी जय हरी माऊली आले का तुम्ही? आणि इकडे पोळ्या चालू आहे. ह्या माऊली बिचाऱ्यांना सगळ्या पोळ्यांची सेवा करतात. जय हरी माऊली. हे बघा ह्या पहाटे 3 वाजेपासून ह्या माऊली सगळ्यांसाठी पोळ्या करत असत्या. आणि खूप छान सेवा ह्या माऊली देतात. जय हरी, जय हरी सगळ्यांना, जय हरी. आणि बघा इकडे आमची स्वयंपाकाची गाडी. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि इकडे चहा पाणी चालू आहे. आणि बरेच वारकरी गेलेले आहे. आणि इथे मी पण तयार झाली आहे आंघोळ वगैरे करून. मी तेच टँकर खाली आंघोळ केली. आणि आता जवळजवळ पावणे 7 वाजलेले. 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होणार आहे तसं. आणि हे बघा इकडे आमचा भाऊ पण तयार झालेला आहे. रामकृष्ण हरी आप्पा. आता आजपासून आमचं सुरळीत सरळ मार्गक्रमण होणार आहे. कारण 5-6 दिवस आहे ना आम्हाला राहुटी वगैरे काही नसती. त्याच्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. पण आमच्या मंडळाने आमच्या राहुट्या असतात. राहुट्यांमध्ये सगळ्यांची व्यवस्थित सोय होते. सगळ्यांचं जेवायचं, खावायचं, झोपायचं काही टेन्शन नसतं. तर इथून पुढचं तुम्हाला रोज सगळं बघायला मिळणार आहे. तरी सगळे व्हिडिओ नक्की बघत जा. चला तर मग रामकृष्ण हरी, हरी माऊली. तर हे आमचे नवीन वारकरी आहे. सिन्नरचे सर्व प्रतिष्ठित वकील शिवाजीदादा देशमुख. रामकृष्ण हरी माऊली. मला ओळखता? धन्यवाद. मालू शेठची मुलगी 2 नंबर तुमचे ते. आणि आता सकाळचे किती वाजले? 7:15 वाजले का? 7:15 वाजलेले आहे. आणि 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होतं. तर वारकरी, झेंडेकरी, तुळशीवाल्या सगळ्या सज्ज झालेल्या आहे. आणि आता त्याच निघाल्या आहे जिथे देव थांबलेले आहे तिथे. आता थोड्याच वेळात देव निघणार आहे. चला बोला पुंडली कवर देव हरी विठ्ठल. तर आता सकाळचे 7 वाजले. आमचं सगळं आवरून आहे ना. हे बघा माझ्यासोबत माझी जाऊबाई अलकाची पहिलीच वारी आहे. तर आम्ही दोघी चाललो आहे आता ज्या ठिकाणी पालखी थांबलेली आहे तिथे दर्शन करू. आणि आम्ही पुढे मार्गक्रमण करू. चला. आणि हे बघा आम्ही इथून जात होतो तर ह्या वावरामध्ये बघा हे वावर नांगरलं आहे, वखरलं आहे. आणि पाऊस चालू आहे सध्या. तर हे गवत इतकं छान आलं आहे ना की असं वाटतं जसं काही मेथीची भाजी वगैरे पेरलेली आणि ती भाजी आली. तर खूप सुंदर असं एकसारखं हे गवत दिसते. तुम्ही पण बघू शकता. आणि शेतकऱ्यांनी बघा वावरं तयार वगैरे करून ठेवलेली आहे. आता पाऊस झाला, आता पेरण्या वगैरे सुरू होतील. शेतकऱ्यांच्या कामाला सुरुवात होईल. तर आम्ही चाललो आहे आता पालखीकडे. दर्शन घेऊ. 7:30 वाजता पालखीचं प्रस्थान होत असतं. 7 वाजले. आम्ही आता निघालो आहे. आणि चला ही बघा ही आहे अलका जय हरी. तर आम्ही रस्त्याने जात असताना हे बघा इथं श्री सिद्ध कपिलेश्वर मंदिर, श्री क्षेत्र खंबाळे दिसलं. आम्ही चाललो आहे दर्शनाला. चला हे बघा खूप छान मंदिर आहे. हे बघा किती सुंदर कळस आहे ह्या मंदिराचा. चला दर्शनाला. घरे बघ इथे जाको दोन पडतं.
वाव, सुंदर मंदिर आहे इथे, कपिलेश्वर महादेव मंदिर. आणि अलका गेली दर्शनाला, चला मी पण दर्शनाला जाते आता. आणि खंबाळे गावातनं पालखीचं प्रस्थान पुढे होत आहे. तर हा छोटा वारकरी बघा याने किती छान मस्तपैकी वेश केलाय, छान, खूप छान दिसतं, खूप गोड दिसतो. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. हो का, अरे वा, खूप छान मेकअप केला, खूप छान दिसतोय. चला आता जय हरी. तर नगार रथ येतोय, थोड्याच वेळात पालखी निघणार आहे इथून. जय हरी. या या या. तर नगारा रथ येतोय मागून. नगारा रथाच्या मागे लगेच आमची दिंडी असते आणि त्याच्या मागे पालखी असते. तर देव म्हणजे देवाला नेलेलं असतं गावातल्या लोकांनी. तर अजून गावातल्या लोकांनी देवाला काही आणलेलं नाही. तोपर्यंत आम्ही आता हळूहळू पुढे चालतोय. थोड्याच वेळात पालखी येईल. रामकृष्ण हरी. तर प्रस्थानाला सुरुवात व्हायच्या अगोदर आम्ही गंध वगैरे लावून घेतला आहे. हे बघा इथे गंध लावत आहे माझ्या पण बरोबरच्या भगिनी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी, जय जय हरी, जय हरी, जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तसं तर आज 8 तारीख आहे आणि हा व्हिडिओ तसा 4 तारखेचा आहे. 3 का 4 तारखेचा आहे, नक्की माझ्या लक्षात पण नाही राहिलं. कारण आम्ही रोज चालतो, तारीख वगैरे काही बघत नाही. आमच्याकडे फक्त चालायचं आणि विठुनामाचा गजर करायचा आहे. तारीखवार आम्ही कधीच बघतच नाही. पण 6 तारखेला एक दुर्घटना घडली आमच्याकडे आणि मला अचानक आहे ना दिंडी सोडून जावं लागलं. तर दुर्घटना खूप वाईट घडली. माझी लहान बहीण शारदा, हिची मोठी जाऊ मनीषा, तर ही आजारी होती. पोट दुखत होतं तिचं. पोट दुखायचं फक्त निमित्त झालं. तशी तब्येत तिची चांगली होती, पण ती अचानक देवाघरी निघून गेली. मला समजलं आणि शारदा आणि मनीषा खूप एका जीवानी राहायच्या. त्या सख्या 4 जावा आहे, त्यांची मोठी फॅमिली आहे. आणि समजल्याबरोबर मला अंत्ययात्रेसाठी जावं लागलं. ते मी सिन्नरला गेली, अंत्ययात्रा वगैरे केली. म्हणजे 6 तारखेला संध्याकाळी 9 वाजता तिचं निधन झालं आणि 7 तारखेला सकाळीच अंत्ययात्रा, म्हणजे काल तिची अंत्ययात्रा होती. तर काल मी सिन्नरला गेली होती आणि अंत्ययात्रा झाल्यानंतर मी संध्याकाळी परत राहुटीमध्ये आली. परंतु मनीषाचं जे झालं ते खरंच खूप खूप वाईट झालं. कारण मनीषाला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे आणि तिच्या मुलीचं लग्न झालं आहे. नुकतंच मागच्या वर्षी लग्न झालं तिचं आणि ती सध्या प्रेग्नंट आहे. तर अशा वेळेस प्रत्येक मुलीला आईची खूप गरज असते. आई अशा वेळेस तिची आई देवाघरी निघून गेली. त्याच्यामुळे तिच्याकडे बघून, तिचं नाव पण श्रुती आहे, श्रुतीकडे बघून खूप खूप वाईट वाटायचं. मी काल गेली. तर मी आता सिन्नरला चालली गाडीत बसून. आणि हे बघा, ह्या झगडे ताई आहे, ह्या मनीषाची मुलगी श्रुती, हिच्या सासूबाई आहे. तर त्यांची गाडी आली होती सिन्नरवरनं. तर त्यांच्यासोबत मी पण आता सिन्नरला परत चालली आहे मनीषाच्या अंत्ययात्रेसाठी. मनीषाचं झालं ते खूपच वाईट झालं. ती माझ्या बहिणीची सख्खी जाऊ होती. त्या सख्ख्या 4 जावा आहे. त्या दोघींचा खरंच खूप जीव होता, सगळ्यांचा त्यांचा एकमेकांवर खूप जीव आहे. तर मनीषा ही आईवडिलांची एकुलती एक लाडाकोडाची मुलगी होती आणि तिचं वय पण अवघं 45 ते 50च्या घरात असेल फक्त. तर मी तिच्या अंत्ययात्रेला गेली आणि संध्याकाळी परत 5 वाजता ते त्याचे पप्पा गिरू मला सोडवायला परत आले. तर त्यांनी मला परत सोडून दिलं आणि मी परत आहे ना, त्यांनी मला राजुरी गावात सोडवलं. कारण गोगलगावपासून सकाळची दिंडी निघाली होती, तर राजुरीपर्यंत येणार होती. राजुरी गावात त्यांनी मला सोडून दिलं. त्यांनी मला रावटीत सोडून दिलं आणि ते परत सिन्नरला रिटर्न झाले. तर आम्ही घरून 5 वाजता निघालो आणि तिथे पोचायला आम्हाला 9 वाजले. आणि 9 वाजेनंतर ते रसानी त्याचे पप्पा परत सिन्नरकडे रवाना झाले. आणि हे बघा किती डोंगरदऱ्या आहे बघा, तुम्ही बघू शकताय. इथून आमची गाडी चालली आहे पुढे. आणि हो, मी जरी दिंडीतनं परत गेले तरी मी फक्त अंत्ययात्रा केली. तर मी माझ्या आईच्या घरी गेले, माझ्या स्वतःच्या घरी मी काही गेली नाही. कारण दिंडीत गेल्यानंतर घरी जायचं नसतं. आणि परत मी माझी दिंडी जॉईन केली.
आणि आमच्या दिंडीतले सर्व लोक संपल्यानंतर आता इथून पुढे ना हे त्र्यंबकेश्वरचे झेंडेकरी आहे सगळे. जे मागे आहे ते सगळे त्र्यंबकेश्वरच्या दिंडीतले लोक आहे. आमच्या दिंडीतले लोक पुढे गेले. चला रामकृष्ण हरी. तर ते वारकऱ्यांना बिस्किट वाटतं हे बघा. इथे चिक्कीचं वाटप चालू आहे. राजगिराच्या चिक्कीचं वाटप चालू आहे. जय हरी माऊली, जय हरी. चिक्कीचं वाटप करताय. जय हरी माऊली. धन्यवाद माऊली. तर जी भजन म्हणती आहे ती माझी आत्ते बहीण आहे. रोळस पिंपरीला राहते ती. सरू अक्का तिचं नाव. तर खंबाळ्यावरून आम्ही चाललो होतो पुढे निळ मरळकडे. ते बघा या परिवाराने ना सगळ्या वारकऱ्यांना बोलवलं. त्यांच्या यथाशक्ती त्यांना फराळं, चटणी, पोळी, चहा पाणी दिला. खूप खूप धन्यवाद माऊली. आणि अजून पण इथे बरेच वारकरी बसलेले आमचे सगळे. त्या परिवाराने छान स्वागत केलं. धन्यवाद माऊली. बघा या आशा भेटली. आशा माझी जाव आहे. 2 नंबरचा 3 नंबरच्या रावठीमध्ये गोळे सरांच्या. तर ते पण दरवर्षी वारीला असता. जय हरी माऊली. आणि बघा या पण आमच्या वारकरी भगिनी. जय हरी माऊली. चला चला. जय तर ते बिस्किट पुड्याची वाटप चालू आहे. जय हरी माऊली. घेतला घेतला घेतला. पुड्यांची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. धन्यवाद माऊली. धन्यवाद. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. टाकून द्या दर्शनाला.